रब्बीसाठी 2 आणि उन्हाळ्यात 1 असं आवर्तन देणारे पाटबंधारे विभागाने कोणताही अभ्यास न करता आवर्तने जाहीर केली. मात्र दुसऱ्या आवर्तनाचं व्यवस्थापन कोलमडल्याने 60% शेतकऱ्यांना पाणी न मिळताच कालवे आणि चाऱ्या बंद झाल्या. याला जबाबदार अधिकाऱ्यांचं चुकीचं व्यवस्थापन असून तातडीने पुन्हा कालव्याला पाणी सोडा, अन्यथा शिवसेना आणि शेतकरी अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये बसू देणार नाही, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी दिला. या परिस्थितीबाबत लबडे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर चर्चा केली असून अधिकारी कोणतेही फोन उचलण्यास तयार नाही, कोणतेही सबळ कारण देत नसल्यामुळे अधिकाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे हा खरा प्रश्न पडला आहे. दरवर्षी पाणी व्यवस्थापनाचं सिंचनाचं नियोजन करताना दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन धरणातील पाणी साठा आणि लाभ क्षेत्रातील पिकांची परिस्थिती याच्या अभ्यासातून आदरणीय जलसंपदा मंत्री किंबहुना कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग का यांच्या माध्यमातून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये संबंधित लोकप्रतिनिधींना बोलावून याचं नियोजन करण्याचं धोरण आतापर्यंत आहे. दुर्दैवाने यावर्षी ज्यावेळेस कालवा सल्लागार समिती झाली ती वास्तविक 1 महिना उशिरा झाली. ती इथं डावा कालव्याची कोपरगावला, उजव्या कालव्याची राहत्याला होण्याऐवजी मुंबईला जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात झाली. लोकप्रतिनिधी आपले सगळे तिथे हजर होते. त्यांच्या समोर काय आकडेवारी दिली आम्हाला शेतकऱ्यांना सांगता येत नाही, परंतु ताबडतोब दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये छापून आलं. 2 रब्बीचे आणि 1 उन्हाळ्याचे आवर्तन शेतकऱ्यांना जाहीर झाले. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पिकाचं नियोजन करून का आपल्याला 2 रब्बीचे आवर्तन मिळतील, 1 उन्हाळ्याचं मिळेल, त्या प्लॅनिंगनी त्या नियोजनाने शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकं उभे केले. दुर्दैव तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस ज्यावेळेस पहिलं आवर्तन सुरू झालं की त्यावेळेस 7 नंबर फॉर्मचं आव्हान केलं. शेतकऱ्यांनी 7 नंबर फॉर्म भरले आणि 10 दिवसामध्ये ज्यावेळेस वास्तव परिस्थिती आली, कालवा सोडण्याची वेळ आली, यांनी 2.5 किलोमीटरपर्यंतच पाणी देऊ असं नियोजन पाटबंधारे विभागाने केलं. त्यावेळेस संघर्ष झाला. रामपूरवाडी परिसरातील लोक शेतकरी उपोषणाला बसले. मी स्वतः त्यावेळेस आयुध देऊन आम्ही डायरेक्ट मुंबईला गेलो. आदरणीय खासदार साहेबांना घेऊन विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचं भाषण सुरू असताना आम्ही गिरीश महाजनांना बाहेर आणलं, त्यांना वास्तव परिस्थिती सांगितली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी अधीक्षक अभियंता मोरे, कार्यकारी अभियंता शिंदे यांना पाचारण मुंबईला केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही रामपूरवाडीच्या शेतकऱ्यांबरोबर बसलो. त्या ठिकाणी तशा आशयाचं कार्यकारी अभियंत्यांनी प्रस्ताव गिरीश महाजनांना दिला आणि शिवतारे बापू असतील, गिरीश महाजन साहेब असतील यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ज्यांनी 7 नंबर फॉर्म भरले त्यांना पाणी द्या. मंत्र्यांच्या सूचना सुद्धा या अधिकाऱ्यांनी पायदळी तोडून वाटेल त्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल शेतकऱ्यांची फसवणूक करून कुठं चालू करायचं, ब्रँच चारीची ती परिस्थिती, इकडे 7 चारी वरची 8 चारी, फक्त 6 चारीला नेत्याची चारी म्हणून काही वेळेस सोडली जाती, इकडे या डाव्या कालव्यावर तीच परिस्थिती, अशी वाईट परिस्थिती मागच्या आवर्तनात झाली. आता हे आवर्तन कसं बसं सुरू केल्यानंतर जबाबदारी त्यांची होती का ज्या शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता, एकतर बरेचसे पिकं निघून गेलेले असताना यांनी परत तीच पुनरावृत्ती केली. खाली पाणी सोडत असताना कशाला किती पाणी द्यायचं, कुठं नियोजन करायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, शेतकऱ्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचं, कोणाला अशा कोणत्याही प्रकारचं नियोजन यांच्याकडे नव्हतं. अतिशय चुकीचं पाण्याचं व्यवस्थापन यावेळेस अधिकाऱ्यांनी केलं. आता उजव्या कालाची ब्रँच चारी सोडल्यानंतर खालचा संघर्ष उभा राहिला. वर एखादी चारी सोडली, देरड्या परिसर असेल, वेळापूर परिसर असेल, मायगाव कुंभारी परिसर असेल, इकडे मायगाव देवी दामुरी, इकडे राऊंदा ब्राह्मणगाव, ही सगळी परिस्थिती या सगळ्या शेतकऱ्यांचं यांनी वाटोळं केलं. चाऱ्या सोडल्या आणि बंद केला आणि तो कालवा कधी अचानक बंद केला. मग या शेतकऱ्यांनी करायचं काय? काल आदरणीय जलसंपदा मंत्र्यांची दूरध्वनीवरून 2-4 मिनिटं चर्चा झाली. अधिकारी तर फोन उचलत नाही. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, बापूंच्या पण कानावर घातलेलं आहे का तुम्ही या व्यवस्थापन नियोजन चांगल्या पद्धतीने करा. अधिकाऱ्यांमुळे आपल्या पक्षाला, आपल्या राजकीय परिवाराला किंबहुना आपलं जे ध्येय धोरण आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह, याला प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचं वाटोळं होतंय. आणि आता जर यांनी जर चारी जर पुन्हा एकदा पाठ सोडून जर शेतकऱ्यांना पाणी दिलं नाही तर या नाशिकच्या अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यालयामध्ये बसू देणार नाही, असा इशारा काल आम्ही दिलेला आहे. काय चूक आहे शेतकऱ्यांची? यांना कोण आधार राहिलंय? कोणीच यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पाण्याचं व्यवस्थापन कोलमडलेलं आहे. ते पाणी आपलं वाटोळं झालेलं आहे. मागच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, जलसंपदा मंत्री त्यांचे होते, त्यांनी ब्लॉकच्या क्षेत्राचं वाटोळं केलं. इंडिया बुल्स कंपनी आणली, 6 TMC पाण्याचं आपलं बिगर सिंचनाचं आरक्षण करून ठेवलं.
वास्तविक शासनाने पिण्याच्या पाण्यानंतर शेतीचं आरक्षण आहे नियमानुसार, जलतत्वानुसार, जलनीतीप्रमाणे. मग या सिंचनाचं आरक्षण करणार कोण? त्याच्यानंतर उद्योगाचं आरक्षण. इथं बिगर सिंचन आरक्षण म्हणजे पिण्याचं पाणी आणि उद्योगाचं पाणी एकत्रित आरक्षण केलं जातं. याचा अभ्यास कोण करणार? याच्यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचं मत काय? आणि आमचं असं म्हणणं आहे की ब्लॉकचे समूह जे रद्द झालेले आहे, का ते ब्लॉकचे समूह जे क्षेत्र आहे का ते जमिनी देऊन आम्ही मिळवलेले आहेत, ते ब्लॉकचं क्षेत्र पूर्ण ऊर्जित अवस्थेत आणले पाहिजे. त्यासाठी शासनाच्या हातात आहे. थोड्याशा अटी आणि शर्ती जर कमी केल्या शासनाने तर 100% ब्लॉक संपूर्ण जिवंत होतील. 25 हेक्टर आर क्षेत्र जिवंत होईल आणि त्याच्यातून शेतकरी वाचले जातील. याला दुसरा पर्याय नाही. याच्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. ज्या ज्या मंडळींनी पाण्याचं राजकारण केलं, समाज, जनता, शेतकरी त्यांना धडा शिकवतील. परंतु आज सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्याच्यासाठी पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी झावरे असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, आमची बैठक झाली आणि आम्ही निर्णय घेतला की या लढ्यामध्ये आता संघर्ष पुन्हा एकदा करावा लागेल. अन्यथा या अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.